नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शशांक कुलकर्णी या यूट्यूब चॅनल आपलं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण आधुनिक आवर्त सारणी यांची रचना अभ्यासली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आधुनिक आवर्त सारणी आणि त्यांचे मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपन हे आपण अभ्यासणार आहोत. लक्षात. तर विद्यार्थी मित्र, आपण पाहिलं आधुनिक आवर्त सारणीमध्ये 118 मूलद्रव्यांची मांडणी ही कशी केलेली आहे, चढत्या अंकाप्रमाणे. म्हणून आपण दीर्घावर्त सारणीचा आपण नियम काय सांगतो, जेव्हा मूलद्रव्यांची मांडणी ही चढत्या अंकाप्रमाणे करतो तेव्हा त्या मूलद्रव्यांचे भौतिक व रासायनिक गुणधर्म हे त्यांच्या अंकाचे आवर्ती फल असते. हे नियम कोणता आहे, दीर्घावर्त सारणीचा नियम आहे. तर ह्या दीर्घावर्त सारणीमध्ये आपण 118 मूलद्रव्ये मांडलेली आहेत. त्या आपण किती विभागात आपण विभागणी केली, किती ब्लॉकमध्ये, तर 4 गटामध्ये याची विभागणी केली. एस ब्लॉक एलिमेंट, पी ब्लॉक एलिमेंट, डी ब्लॉक एलिमेंट आणि खालच्या बाजूला आपण कोणते ब्लॉक मांडले, एफ ब्लॉक एलिमेंट. लॅन्थरॅन्स आणि ॲक्टिनॅन्स हे खालच्या बाजूला असतात. खाली मांडणी केली दीर्घावर्त सारणी आपण अभ्यासलं. आज आपण या मूलद्रव्यांचं इलेक्ट्रॉन स्वरूपन गण आणि आवर्तनात कसं होतं हे अभ्यासणार आहोत. आपण पाहिलं गण म्हणजे काय, या आवर्त सारणीतील उभ्या रेषांना आपण काय म्हणतो, गण. यामध्ये एकूण किती गण आहेत, 18 गण आहेत. आणि ज्या आडव्या रेषा आहेत त्यांना आपण काय म्हणतो, आवर्तन. यामध्ये किती आवर्तन आहेत, 7 आवर्तन आहेत. या आवर्तनामध्ये आणि गणामध्ये इलेक्ट्रॉन स्वरूपन कसं होतं हे आपण अभ्यासणार आहोत. सुरुवातीला आपण गणामध्ये पाहू. आपल्याला इलेक्ट्रॉन स्वरूपन कसं करायचं हे आपण पाहू. इलेक्ट्रॉन स्वरूप आपण 9वीला शिकलेलं आहे. तर कवच जर पाहिले आपण, तर कवच किती आहेत, पहिल्या कवचाला आपण काय म्हणतो, के, त्याचा कवचाचा क्रमांक 1. दुसऱ्या कवचाला आपण काय म्हणतो, यल. तिसऱ्या कवचाला काय म्हणतो, यन. आणि चौथ्याला यन. लक्षात, के, यल, यम, यन. यामध्ये किती इलेक्ट्रॉन जास्तीत जास्त आपण कसं काढतो, तर 2n². या सूत्राने आपण काढू. यन म्हणजे काय, कवच क्रमांक. याच्यामध्ये यनची किंमत ठेवा. 1 ठेवला 1चा वर्ग गुणिले 2 म्हणजे 2. 2चा वर्ग 4. 4 गुणिले 2 म्हणजे 8. 3चा वर्ग 9. 9 गुणिले 2 म्हणजे 18. 4चा वर्ग 16. 16 गुणिले 2 म्हणजे 32. हे आपण जास्तीत जास्त कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन्स आपण सांगू शकतो. पहिल्या कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन, तिसऱ्यामध्ये 18 आणि चौथ्यामध्ये 32 एवढेच इलेक्ट्रॉन या कवचांमध्ये असतात. हे आपण 9वीला अभ्यासलेलं आहे. तर या प्रमाणाची आपण इलेक्ट्रॉनची काय करू, विभागणी करू. इलेक्ट्रॉन स्वरूपन म्हणजे काय, मूलद्रव्याच्या अणूमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनची विभागणी ही त्यांच्या कवचाप्रमाणे किंवा त्यांच्या ऊर्जा कक्षेप्रमाणे केली जाते. त्या इलेक्ट्रॉनच्या विभागणीला इलेक्ट्रॉन स्वरूपन असे म्हणतात. व्याख्या लक्षात ठेवा इलेक्ट्रॉन स्वरूपनाची. इलेक्ट्रॉनची विभागणी ही त्यांच्या चढत्या कक्षेप्रमाणे केली जाते, त्याला इलेक्ट्रॉन स्वरूपन असे म्हणतात. आपण अगोदर गणामध्ये विचार करू. पहिल्या गणाला आपण कोणता गण म्हणतो, अल्क गट, अल्क धातू. दुसऱ्या गणाला काय म्हणतो, अल्कली धातू आपण, बरोबर आहे. तर यामध्ये आपण काय करू, पहिल्या गणाचा विचार करू. पहा, पहिल्या गणामध्ये आपण पाहिलं तर हायड्रोजनमध्ये एक, या आवर्त सारणीमध्ये निळ्या अक्षरांनी दर्शवलेलं आहे ती काय, त्याचा अणुअंक आहे. अणुअंक म्हणजेच काय, त्यामध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या. आणि खालच्या बाजूला लाल अक्षरात दाखवलेले आहे ते इलेक्ट्रॉन स्वरूपाने मांडून टाकलेले आहे. लक्षात. तर या ठिकाणी आपण पाहू हायड्रोजनचा अणुक्रमांक किती आहे, 1. याची इलेक्ट्रॉन विभागणी कशी होते, 1. पहिल्या कक्षेमध्ये 1, बरोबर आहे. दुसरा कोणता आहे, लिथियमचा अणुक्रमांक किती आहे, तिथं 3. 3ची विभागणी 2, 1, बरोबर आहे. गण म्हणजे आपण उभं घ्यायचं वरून खालपर्यंत. दुसरा आहे Na. अणुक्रमांक किती आहे, 11. याची विभागणी कशी होते, 2, 8, 1, बरोबर आहे. तिसरा आहे के, पोटॅशियम. केची किती अणुक्रमांक 19, 2, 8, 8, 1. पाचवा आहे आरबी, रुबेडियम. किती अणुक्रमांक त्याचा, 37. 37ची विभागणी कशी होते पहा, 2, 8, 18, 8 आणि 1, बरोबर आहे. KL, KLMN, बरोबर आहे. त्यानंतर फॅरेन्सियम, FR. याची विभागणी किती, अनुक्रमांक किती आहे, 87. 2, 8,
18 आणि 32, 8 8 1. पहा, या ठिकाणी जर विचार केला आपण तर गणामध्ये विचार केला आपण तर वरून खालपर्यंत पाहिला आपण. पहा, हायड्रोजन H2FR शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत पहा. शेवटच्या कक्षेमध्ये सर्व मूलद्रव्यामध्ये एक एक इलेक्ट्रॉन आहे पहा. इथं लाल अक्षरात दाखवलं 1 1 1 1 1 1. बरोबर आहे. म्हणजे कोणत्याही गणामध्ये अभ्यास करा तुम्ही. आपण इथं एक सॅम्पल घेतलं. दुसऱ्या गणामध्ये पहा बेरिलियम, BeMg, कॅल्शियम CaSr BaRa. या सर्व वरून खालमध्ये विचार केला तर किती आहेत पहा इलेक्ट्रॉन. 2 2 2 2 2 2. शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत. 2 आहेत. बरोबर आहे. म्हणजेच गणामध्ये सर्व मूलद्रव्यांच्या शेवटच्या कक्षेमध्ये असणारी इलेक्ट्रॉनची संख्या ही सारखी असते. म्हणून गणातील सर्व मूलद्रव्य वरून खालपर्यंत यांचे रासायनिक गुणधर्म कसे असतात. जवळपास सारखे असतात. कारण शेवटच्या कक्षेमध्ये त्याची क्रियाशीलता कशी असते. जवळपास सारखी असते. लक्षात. आणि शेवटच्या कक्षेची इलेक्ट्रॉन संख्या सामान्यपणे काय दर्शवते. त्याचा गण क्रमांक दर्शवते. पहिल्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे म्हणजे तो मूलद्रव्य कोणत्या गणात असावा. पहिल्या गणात असावा. शेवटच्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतील तर तो कोणत्या गणामध्ये असावा. दुसऱ्या गणामध्ये असावा. असं आपण या सामान्यपणे या उदाहरणावरून सांगता येतं. शेवटच्या कक्षेमध्ये असलेले इलेक्ट्रॉन हे त्यांचा काय दर्शवतात. सामान्यपणे गण क्रमांक दर्शवतात. आता या ठिकाणी आपण जर या ठिकाणी पाहिलो शेवटचा गण पाहू आपण. शेवटच्या कक्षेमध्ये पहा ही कक्षा पूर्णपणे भरली आहे. 2 के मध्ये 2 असतात. 2 भरली आहे. 8 8 8 8 8 8. ज्या मूलद्रव्यांच्या शेवटच्या कक्षेमध्ये पहिली कक्षा सोडून 8 इलेक्ट्रॉन असतात त्याचा अष्टक नियम पूर्ण झालेला असतो. असे मूलद्रव्य रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाहीत. कारण ते इलेक्ट्रॉन देत नाहीत किंवा इलेक्ट्रॉन घेत नाहीत. जे मूलद्रव्य रासायनिक अभिक्रियेत इलेक्ट्रॉन देत नाहीत किंवा घेत नाहीत अशा मूलद्रव्यांना निष्क्रिय मूलद्रव्य म्हणतात. त्यांनाच काय म्हणतो आपण. राजवायू किंवा राजवायू मूलद्रव्य. ही हेलियम, निऑन, आर्गॉन, NeHe, NeAr, Kr. लक्षात. हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन हे काय आहेत. सर्व कोणते मूलद्रव्य आहेत. ही निष्क्रिय मूलद्रव्य आहेत. शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत म्हणून आपण काय म्हणतो. शून्य गणातील मूलद्रव्य. याला शून्यगण सुद्धा म्हणतात. शून्यगण का म्हणतात. याची संयोजन शून्य असते. ते आपण नंतर पाहणार आहोत. लक्षात. या ठिकाणी पहा शेवटच्या कक्षेमध्ये या 17व्या गणामध्ये ॲक्च्युअली गण हा रोमन अंकात दर्शवतो. बरं का. आपण आपल्या पुस्तकामध्ये दीर्घावस्था सारणीमध्ये 18 गण हे 18 क्रमांक दर्शवलेत. पण सामान्यपणे सुरुवातीला दीर्घावस्था सारणी तयार झाली त्यावेळेस आवर्तन हे 1 2 3 याने दर्शवलेत आणि गण हा रोमन अंकात दर्शवतात. तर रोमन अंकामध्ये विचार केला तर हा 7वा ए गण येतो. बरोबर आहे. 7वा ए. तर पहा शेवटच्या कक्षेमध्ये पहा किती इलेक्ट्रॉन आहेत. 7व्या ए मध्ये किंवा 17व्या गणामध्ये शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन. 7 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे रोमन अंकामध्ये याचा विचार केला तर कोणत्या गणातील मूलद्रव्य असावेत. रोमन अंकातील 7व्या गणातील किंवा 17व्या गणातील. लक्षात. थोडक्यात सांगायचं म्हणजे प्रत्येक गणातील सर्व मूलद्रव्याच्या इलेक्ट्रॉनच्या शेवटच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन संख्या ही सारखी असते. हा आपण निष्कर्ष इथं मांडू शकतो इलेक्ट्रॉन स्वरूप म्हणून. समजलं गणामध्ये. आता आपण काय करू. आवर्तनामध्ये विचार करू. आवर्तन म्हणजे काय. इलेक्ट्रॉन स्वरूपन आवर्तनात. यामध्ये विचार केला तर आवर्त कशाला म्हणतो आपण. आडव्या रेषेला. बरोबर आहे. पहिल्या आवर्तनामध्ये 2 मूलद्रव्य आहेत. हायड्रोजन आणि हेलियम. यांची विभागणी पहा. 1 अनुक्रमांक 1 आहे. 1 इलेक्ट्रॉन. इथं 2 इलेक्ट्रॉन आहेत. 2 म्हणजे यांच्यात आवर्तन किती आहे. फक्त केच आहे. पहा हायड्रोजन हायड्रोजनचं इलेक्ट्रॉन स्वरूपन 1 के मध्ये आणि हेलियमचं 1 के मध्ये 2 इलेक्ट्रॉन. इथं शेवटच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन सारखे आहेत का नाही. का. कारण दीर्घावस्था सारणीची मांडणी ही चढत्या अणुअंकाप्रमाणे केल्यामुळे आवर्तनात डावीकडून उजवीकडे प्रत्येक मूलद्रव्यांचा अणुअंक एका एकाने वाढत जातो. म्हणून शेवटच्या कक्षेमध्ये आवर्तनामध्ये इलेक्ट्रॉन सारखे येत नाहीत. पण त्यांच्या कक्षा मात्र सारख्या येतात. पहा पहिल्या कक्षेमध्ये एकच जे 2 मूलद्रव्य त्यांची कक्षा किती आहेत पहा. एकच कक्षा आहे. के कक्षा आहे.
बरोबर आहे. दुसऱ्या कक्षेमध्ये पहा लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन यांच्यामध्ये आपण विचार करू. तर लिथियममध्ये पहा अनुक्रमांक किती आहे. लिथियमचा अनुक्रमांक आहे 3. इलेक्ट्रॉन विभागणी काय होते 2 आणि 1. के मध्ये 2 इलेक्ट्रॉन, एल मध्ये 1 इलेक्ट्रॉन. बेरिलियमचा अनुक्रमांक आहे 4. इलेक्ट्रॉन विभागणी कशी होते 2 आणि 2. बेरिलियमचा बोरॉनचा अनुक्रमांक आहे 5. 5ची विभागणी होते 2 आणि 3. बोरॉन नंतर कार्बनचा अनुक्रमांक आहे 6. इलेक्ट्रॉन 2 4. नायट्रोजनचा अनुक्रमांक आहे 7. याची विभागणी 2 5. त्यानंतर नायट्रोजनचा ऑक्सिजन येणार 8 2 6. त्यानंतर फ्लोरीन 7 अनुक्रमांक 2 फ्लोरीनचा अनुक्रमांक 9 2 7 आणि निऑनचा अनुक्रमांक किती येतो 10. इलेक्ट्रॉन विभागणी 2 आणि 8. दुसऱ्या आवर्तनामध्ये एकूण किती मूलद्रव्ये आहेत 8 मूलद्रव्ये आहेत. लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन यांची इलेक्ट्रॉन विभागणी पाहिली तर शेवटच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन संख्या एका एकाने वाढत गेलेली आहे पहा. पण कवच संख्या कशी आहे सारखी आहे. प्रत्येक मूलद्रव्यामध्ये किती कवच आहेत 2 कवच आहेत. म्हणून एखाद्या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन केले आणि त्यांचा कवच संख्या सारखी आली तर ते कोणत्या आवर्तनात आहेत एकाच आवर्तनामधील आहेत. लक्षात असा आपण निष्कर्ष काढू शकतो. म्हणजेच इलेक्ट्रॉन स्वरूपातील कवच संख्या काय दर्शवते त्या मूलद्रव्यांचा आवर्त क्रमांक दर्शवते आणि शेवटच्या कक्षेचे सामान्यपणे इलेक्ट्रॉन काय दर्शवतात घन क्रमांक दर्शवतात. हे लक्षात ठेवा. लक्षात कोणत्याही मूलद्रव्य पहा आपण तिसऱ्या आवर्तनाचा विचार करू. सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, आर्गोन यांचे कवच क्रमांक पहा 3 आहेत की नाहीत. कारण तिसऱ्या आवर्तन आहेत पहा 2 8 1 2 8 2 2 8 3 2 8 4 2 8 पहा. या ठिकाणी आपण कवच पाहिलं KLM इथून इथपर्यंत पहा. शेवटी पण पहा इथं KLM 3च कक्ष आहेत. लक्षात. याच्यावर परीक्षेला प्रश्न कसा येतो काही मूलद्रव्ये देतात त्याचा अनुक्रमांक देतात. कोणती मूलद्रव्ये ही एकाच कवचामधली आहेत आणि कोणती मूलद्रव्ये एका कवचातली नाहीत ते सांगा. तर त्यावेळेस काय करता आलं पाहिजे आपल्याला त्या मूलद्रव्यांचा अणुअंक दिलेला असतो त्याचा आपण इलेक्ट्रॉन स्वरूपन करायचं. ज्यांचं इलेक्ट्रॉन स्वरूपात कवचाची संख्या सारखी येते ती मूलद्रव्ये एकाच कवचातील असतील. ज्या मूलद्रव्यांची कवच संख्या सारखी येणार नाही त्याला आपण काय म्हणतो एका कवचातील येईल. उदाहरण पाहू आपण. याला त्यांनी काय म्हणतील आता याला म्हणतील ABCDE असे उदाहरण देतील. तर एचा अनुक्रमांक 1 बीचा 2 सीचा 3 डीचा 4 आणि ईचा 5 आणि एफचा 10 या मूलद्रव्य हे असे दिले जातात. यापैकी कोणते मूलद्रव्य एकाच कवचातील आहेत ते सांगा. तर आपण काय करायचं त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन करायचं. याचं K मध्ये 1 इथं 2 मध्ये K मध्ये 2 L0 बरोबर आहे. इथं K मध्ये 1 इथं 2 Cचं इथं 1 Dचं 2 2 Eचं 2 3 आणि Fचं 2 8. पहिल्या 2 मूलद्रव्यामध्ये पहा कवच संख्या कशी आहे एकच आहे. L मध्ये 0 होतं. लक्षात. इथं कवच एकच आहे म्हणून A आणि B हे कोण्या आवर्तनात आहेत पहिल्या आवर्तनातील आहेत कारण कवच एक आहे. आणि C ते F हे कोणत्या आवर्तनात आहेत दुसऱ्या आवर्तनातील आहेत कारण त्यांच्यात कवच किती आहेत 1 2 1 2 1 2 1. म्हणून यावर आपण असा निष्कर्ष काढू शकतो प्रत्येक मूलद्रव्याची कवच संख्या ही त्याची काय दर्शवते दीर्घ आवर्त सारणीतील आवर्तस्थान दर्शवते. आणि शेवटच्या कक्षेतील इलेक्ट्रॉन काय दर्शवतात त्यांचा गण क्रमांक पहा. पहिल्या गणातील शेवटच्या कक्षेमध्ये मूलद्रव्य इलेक्ट्रॉन पहा 1 1 1 1 1 1 आलेला आहे. दुसऱ्या गणातील शेवटच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन 2 2 2 2 2 2 आलेले आहे बरोबर आहे. 17व्या किंवा 7व्या गणातील शेवटच्या कक्षेत इलेक्ट्रॉन 7 7 7 7 7 7. 6व्या गणातील किंवा 16व्या गणातील
6 6 इथं पण 6 येतात, इथं 6 इथं 6 येतात. शून्यगणातील किंवा शून्यगण म्हणजे जे मूलद्रव्यांची कक्षा पूर्णपणे भरलेली आहे. 2 8 8 8 8 8 8 समजलं इथपर्यंत. तर इलेक्ट्रॉन स्वरूपण हे आवर्तन आणि गणातील आपण अभ्यासलो. आता आपण काय करू, प्रत्येक मूलद्रव्यांचा गुणधर्म हा त्यांच्या आवर्त आणि गणामध्ये काय करू, याचा गुणधर्माची तुलना करू. जर दीर्घावर्त सारणीतील मूलद्रव्याच्या गुणधर्माची तुलना केली असता त्यांच्या गुणधर्मामध्ये काही नियमितता आढळत असेल तर त्याला काय म्हणतात, आवर्तिकल. त्याला काय म्हणतात, आवर्तिकल. दीर्घावर्त सारणीतील मूलद्रव्यांची गुणधर्मांची तुलना केली असता त्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मात होणाऱ्या बदलात काही नियमितता आढळते, सारखेपणा आढळतो. त्या नियमित्त किंवा सारखेपणा आढळणाऱ्या गुणधर्माला आवर्तिकल असे म्हणतात. तुमच्या अभ्यासक्रमामध्ये संयुजा, अणूचा आकार आणि धातू अधातू गुणधर्म, धातू व अधातू गुणधर्म या 3 गुणधर्मांना दीर्घावर्त सारणीतील मूलद्रव्यांचा आवर्तिकल गुणधर्म म्हणतात. परीक्षेला व्याख्या होती आवर्तिकल गुणधर्म म्हणजे काय. दीर्घावर्त सारणीतील मूलद्रव्यांची गुणधर्माची तुलना केली असता त्यांच्यात होणाऱ्या बदलात काही नियमितता आढळत असेल तर त्या गुणधर्माला आवर्तिकल गुणधर्म असे म्हणतात. त्यामध्ये संयुजा आपण अभ्यास करू. संयुजा म्हणजे काय, पहिला गुणधर्म आहे आवर्तिकलामधील संयुजा. तर संयुजामध्ये विचार केला आपण तर संयुजा कशाला म्हणतो आपण, मूलद्रव्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनच्या संख्येला संयुजा म्हणतात आणि त्या कक्षेला संयुजा कक्षा असे म्हणतात. कारण का, जेव्हा मूलद्रव्य रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेतो त्यावेळेस कोणते इलेक्ट्रॉन भाग घेतात, शेवटच्याच कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन भाग घेतात. इलेक्ट्रॉन भाग घेत असताना मूलद्रव्याचा अणू काय करत असतो, कोणताही मूलद्रव्य हा इलेक्ट्रॉन देऊन किंवा घेऊन त्याच्या जवळच्या वायू मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. इलेक्ट्रॉन देऊन घेऊन भागीदारीत टाकून काय करतो, इलेक्ट्रॉन राजवायूचं इलेक्ट्रॉन स्वरूप प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि तो स्थिर होतो. एखाद्या मूलद्रव्याचा अणू स्वतःची शेवटची कक्षा परिपूर्ण होण्यासाठी किती इलेक्ट्रॉन घेतले किंवा दिले त्या संख्येला आपण त्या मूलद्रव्याची काय म्हणतो, संयुजा म्हणतो. लक्षात. आणि जर मूलद्रव्य राजवायू असलं तर इलेक्ट्रॉन देत नाही की त्याला निष्क्रिय मूलद्रव्य, त्याची संयुजा 0 येईल. बरोबर आहे. निष्क्रिय मूलद्रव्याची संयुजा किती येते, याची 0 येते. म्हणून याला आपण शून्य गणातील मूलद्रव्य म्हणतो. बरोबर आहे. तर शेवटच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉनला आपण काय म्हणतो, संयुजा इलेक्ट्रॉन्स. आपण आवर्तनामध्ये विचार करू. आवर्तन म्हणजे आडवी ओळ, डावीकडून उजवीकडे जाताना प्रत्येक मूलद्रव्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन एक एकनी वाढत जातो. पहा, इथं 1 आहे, इथं 2 आहे. इथं शेवटच्या कक्षेमध्ये इथं 1 इलेक्ट्रॉन, इथं 2 इलेक्ट्रॉन आहेत. इथं 3 इलेक्ट्रॉन, इथं 4 इलेक्ट्रॉन, 5 इलेक्ट्रॉन, 6 इलेक्ट्रॉन, 7 इलेक्ट्रॉन, 8 इलेक्ट्रॉन. बरोबर आहे. आवर्तनामध्ये प्रत्येक मूलद्रव्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये एक एकनी इलेक्ट्रॉन दीर्घावस्थेत वाढत जातो. कारण दीर्घावस्थ सारणीमध्ये प्रत्येक मूलद्रव्याचा अणुअंक क्रमाने एकाने वाढत जातो. आवर्तनामध्ये डावीकडून उजवीकडे जात असताना जसा अणुअंक वाढत जातो तसा शेवटच्या कक्षेमधील एक एक इलेक्ट्रॉन समाविष्ट होत जातो. म्हणून आवर्त सारणीमध्ये डावीकडून उजवीकडे जात असताना त्याची संयुजा का होत जाते, वाढत जाते. पहा, सोडियमचा जर विचार केला आपण तर शेवटचे 1 इलेक्ट्रॉन आहे म्हणजे संयुजा 1. पहा, सोडियमची इलेक्ट्रॉन विभागणी काय करतो आपण, 2 8 1. शेवटच्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉनची संयुजा किती येते, याची संयुजा येते +1. इलेक्ट्रॉन 1 देऊन तो कक्षा पूर्ण. मॅग्नेशियमचा विचार केला तर 12 आहे, 2 8 2. संयुजा किती येईल याची, संयुजा येईल याची +2. ॲल्युमिनियमचा विचार केला 2 8 3. 3 इलेक्ट्रॉन देतो म्हणून संयुजा किती येईल, +3. बरोबर आहे.
कक्षेमध्ये आवर्तनात काय केलं आपण, डावीकडून उजवी जात असताना इलेक्ट्रॉन का होत चाललेत, वाढत चाललेत, म्हणून एक क्रमाक्रमाने म्हणून संयुजाची वाढत चालली. आवर्तनामध्ये डावीकडून उजवीला जात असताना संयुजा वाढते. त्यानंतर नायट्रोजनमध्ये विचार केला किंवा फॉस्फरस विचार केला. फॉस्फरसच्या 15 अनुक्रमांक आहेत, 2, 8, 5. हा 5 इलेक्ट्रॉन देतो, +5 होते. किंवा काही वेळेस तो 3 इलेक्ट्रॉन घेतो. ज्यावेळेस 3 इलेक्ट्रॉन घेतो तेव्हा संयुजा -3 होते. पण आपण 10वीपर्यंत एवढा विचार करू, आवर्तनामध्ये डावीकडून उजवीकडे जात असताना संयुजा ही वाढत जाते, एवढंच लक्षात ठेवा. ठीक आहे. गणामध्ये विचार करू आपण. आत्ताच पहिला आपण गणामध्ये शेवटच्या कशी इलेक्ट्रॉन काय दर्शवतात, गण क्रमांक दर्शवतात. या पहिल्या गणामध्ये पहा, अल्कली गणामध्ये पहिल्या गण आपण अल्कली गण म्हणतो. 1 1 1 सगळ्यामध्ये 1 1 इलेक्ट्रॉन आहे, म्हणून प्रत्येक संयुजा काय येईल, सारखी येते. गणामध्ये शेवटच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन हे सारखे असल्यामुळे त्यांचे जवळपास रासायनिक गुणधर्म सारखे असतात, म्हणून त्याची गणामध्ये संयुजा ही कशी असते. गणात जर विचार केला आपण, गणात संयुजाचा विचार केला, संयुजा ही कशी असते, सारखी. पहा, दुसऱ्या गणामध्ये शेवटच्या कक्षेत 2-2 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणून प्रत्येक मूलमूल्य किती इलेक्ट्रॉन देऊ शकतो, 2 इलेक्ट्रॉन. म्हणून दुसऱ्या गणातील संयुजा किती येते, 2. लक्षात. 7व्या गणात किंवा 17व्या गणातील पहा, शेवटच्या 7 इलेक्ट्रॉन 7 इलेक्ट्रॉन 7 इलेक्ट्रॉन 7 इलेक्ट्रॉन 7 इलेक्ट्रॉन 7 इलेक्ट्रॉन. शेवटच्या कक्षेमध्ये असलेले इलेक्ट्रॉन आपण म्हणतो संयुजा इलेक्ट्रॉन. म्हणून प्रत्येक गणातील सर्व मूलद्रव्यांमध्ये इलेक्ट्रॉन सारखे असल्यामुळे गणामध्ये संयुजा ही बदलत नाही. का बदलत नाही, कारण दीर्घावर्त सारणीमध्ये जेव्हा गणामध्ये आपण विचार करतो वरून खालपर्यंत, तेव्हा अनुक्रमांक वाढत जातो आणि प्रत्येक इलेक्ट्रॉन हा नवीन कक्षेमध्ये समाविष्ट होतो. म्हणून शेवटच्या कक्षेमध्ये येणाऱ्या इलेक्ट्रॉन संख्येशी असते, सारखी येते. म्हणून गणामध्ये संयुजा ही सारखी असते. लक्षात. तर परीक्षेला प्रश्न विचारले जातात, ए हा मूलद्रव्य, याचा अनुक्रमांक किती आहे, याचा अनुक्रमांक 19 आहे, आणि बी हा मूलद्रव्याचा अनुक्रमांक हा किती आहे, 12 आहे. तर या मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण करून यांची संयुजा सांगा व त्यांचं आवर्त स्थान व गण क्रमांक सांगा. तर पाकच सांगता येईल. एचं इलेक्ट्रॉन घनता कशी होईल, 2 8 8 1. के कक्षेमध्ये 2 L M N, बरोबर आहे. 8 आणि 2 10, 18 आणि 19 झालं. बी बरोबर किती दिले आणि 12 दिले, बरोबर आहे. 12ची पण कशी होईल, 2 8 1. 1 नाही 2, बरोबर आहे. तर पहा, एची संयुजा किती येईल, एची संयुजा ही, याची संयुजा येईल संयुजा +1, याची किती येईल, +2. याचं आवर्तस्थान किती येईल, आवर्तस्थान किती कक्षा आहेत पहा, 1 2 3 4, म्हणून आवर्तस्थान किती येईल, 4. आणि बीचं किती येईल, कक्षा किती आहेत पहा, 1 2 3, आवर्तस्थान 3. आणि गण क्रमांक किती येईल पहा, शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 1, म्हणून गण क्रमांक याचा किती येईल, 1. शेवटच्या किती इलेक्ट्रॉन, 2, याचा गण क्रमांक किती येईल, 2. तर ही मूलद्रव्ये कोणती मग, तर ए म्हणजे ज्याचा गण क्रमांक किती आहे, 1 आहे आणि आवर्तस्थान 4 आहे. गण क्रमांक 1 आणि आवर्तस्थान 4 एकूण असलेला कोणता आहे, ए बरोबर पोटॅशियम. आणि बीचं पहा, गण क्रमांक किती आहे, 2 आवर्तस्थान 3, गण क्रमांक 2 आवर्तस्थान 3, मॅग्नेशियम येतो. बी इज इक्वल टू मॅग्नेशियम. या प्रकारचे प्रश्न परीक्षेला या पॉईंटवर विचारू शकतात. तर आपल्याला दिलेल्या मूलद्रव्यांचा अणुअंकावरून इलेक्ट्रॉन स्वरूपण करून त्याच्या संख्येवरून आवर्तस्थान सांगायचं, शेवटच्या कक्षेमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनवरून संयुजा आणि त्याचा गण क्रमांक सांगता आला पाहिजे. धन्यवाद.